हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनल 12th बोर्ड अकॅडमीवर. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट राहणार आहे. तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहूया की 10वीसाठी मोस्ट इम्पॉर्टंट IMP काय राहणार आहे. तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओला लाईक करा. लाईक केल्यानंतर तुमच्यासमोर हाईपचं ऑप्शन येईल, तर हाईप पण करा, जेणेकरून हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचेल. तर सर्वात आधी तुम्हाला दिलेलं असते इथं सब्जेक्ट, की सब्जेक्ट तुमचा काय आहे. इंग्लिश सब्जेक्ट आहे. इथं टायमिंग 3 तासाचा टायमिंग आहे. पेजेस तुमचे 16 पेजेसचा पेपर आहे आणि मार्क्स 80 मार्क्सचा पेपर आहे आणि इथं तुम्हाला सीट नंबर लिहायचा असते. तर चला व्हिडिओला करू स्टार्ट. तर पहा, क्वेश्चन नंबर 1, डू ॲज डायरेक्टेड, कंप्लीट द फॉलोइंग वर्ड बाय यूजिंग करेक्ट लेटर. पहा, तुम्हाला 4 शब्द दिलेले असतात, त्यामध्ये तुम्हाला एक एक वर्ड्स टाकायचा असते. उदाहरणार्थ आता ब्रिंग दिलेला आहे तुम्हाला, इथला यन काढलेला आहे त्यांनी, तुम्हाला इथं यन टाकायचा आहे. तसंच इथं ROFS मधात तुम्हाला रिकामी जागा भरायची आहे. इथं पण रिकामी जागा भरायची आहे आणि इथं पण रिकामी जागा भरायची आहे. उदाहरणार्थ आता बघा, इथं ROFS आहे, तर तुम्हाला इथं ओ टाकायचा आहे, म्हणजे रूफ. इथं पण तुम्हाला ROTE लिहिलेलं आहे, तर इथं तुम्हाला ROUTE असं लिहायचं आहे आणि इथं तुम्हाला गोल शब्द तयार करायचा आहे, म्हणजेच यल टाकायचा आहे. नंतर बघा 2, पुट द फॉलोइंग वर्ड इन अल्फाबेटिकल ऑर्डर. तुम्हाला ABCD नुसार हे शब्द लिहायचे आहेत मित्रांनो, क्रमानुसार. इथं तुम्हाला क्रम मोडलेला आहे, इथं तुम्हाला क्रम लावायचा आहे. ABCD नुसार तुम्हाला शब्द लिहायचे आहेत मित्रांनो. पहा, हा 1 नंबर बी, नंतर येते C हे 2 नंबर, नंतर येते L 3 नंबर, नंतर येते मंथ हा 4 नंबर. तसंच हे लिहायचं आहे मित्रांनो तुम्हाला खालचं 2 नंबर. तर पहा, तुम्ही म्हणसान की आता सर्व चारी पण शब्दात जेच लिहिलेलं आहे आणि ए पण आहे, तर तिसरा शब्द घ्यायचा मित्रांनो. आता M आहे, इथं R आहे, नंतर C आहे, नंतर I आहे. तर पहा, सर्वात आधी तुम्हाला येईल C 1 नंबर, हा 2 नंबर आणि हा 3 नंबर आणि हा 4 नंबर. तर चला समोर जाऊया. समोर आहे 3. तुम्हाला यामध्ये काही नाही, कॉमे, पूर्णविराम, प्रश्नार्थ चिन्ह हे तुम्हाला लावायचं आहे. नंतर येते 4, मेक फॉरवर्ड मिनिमम ऑफ 3 लेटर इज यूजिंग द लेटर इन द गिवन वर्ड. हा तुम्हाला एक शब्द दिलेला असते, या शब्दानुसार तुम्हाला 4 शब्द तयार करायचे आहेत मित्रांनो. कम से कम तुमचा शब्द 3 लेटरचा असायला पाहिजे. तर या शब्दापासून तुम्ही 4 शब्द बनवायचे मित्रांनो. नंतर येते 5, राईट द रिराईट वर्ड अँड शो इन द एक्झाम्पल. हँडरायटिंग शब्द तुम्हाला दिलेला आहे मित्रांनो. एक्झाम्पल नीट शब्द पण दिलेला आहे तुम्हाला. आता याच्यानुसार तुम्हाला हँडरायटिंग तुमची कशी आहे. एक्झाम्पल नीट आहे, ब्युटिफुल आहे, सॉफ्ट आहे आणि यामध्ये पण तुम्ही लिहायचं मित्रांनो. तर सोपे आहेत मित्रांनो. हे IMP आहे मित्रांनो. हँडरायटिंगच्या जागी तुम्हाला दुसरा शब्द पण येईल मित्रांनो आणि एक्झाम्पल एक शब्द दिलेला असेल, तर तुम्हाला आणखीन 3 किंवा 4 शब्द लिहावे लागतील. तर हा IMP क्वेश्चन आहे मित्रांनो. नंतर येते 6, कंप्लीट द वर्ड चैन ऑफ नाउन्स ॲट 4 वर्ड इज बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रोवाइड वर्ड. मुवमेंट शब्द तुम्हाला दिलेला आहे मित्रांनो. तर मुवमेंटच्या आखरी येते टी, म्हणजे तुम्हाला हे अंताक्षरी टाईप लिहायचे आहे मित्रांनो शब्द. अंताक्षरी कशी खेळतो आपण, आखरी जो शब्द आला त्याच्यावरून आपल्याला गाणं म्हणावं लागतं, तसंच हे शब्द आहे मित्रांनो. आता मुवमेंट शब्द आहे, मुवमेंटच्या लास्टला टी लेटर आला, तर तुम्हाला टी पासून शब्द बनवायचा आहे मित्रांनो. आता समजा तुम्ही टी पासून टुमारो शब्द बनवला किंवा टुडे बनवला, टुडे शब्द तुम्ही बनवला, तर आखरी येते वाय, तर वाय पासून बनवायचा आणि वाय पासून बनवल्यावर आणखीन जर आखरी यस येत असेल तर यस पासून बनवायचा. असं अंताक्षरी टाईप तुम्हाला शब्द लिहायचे आहेत मित्रांनो. नंतर आहे क्वेश्चन नंबर 1 बी, डू ॲज डायरेक्टेड. नंबर 1, अटेम्प्ट एनीवन. तुम्हाला यामधलं ए किंवा बी सॉल्व करायचं आहे मित्रांनो. तर हे पण IMP क्वेश्चन आहे मित्रांनो, हे पण करून जायचं. नंतर येते 2, अटेम्प्ट एनीवन. यामध्ये पण तुम्हाला ऑर दिलेला आहे, ए किंवा बी सॉल्व करायचा आहे मित्रांनो तुम्हाला. तर पहा, नंबर ए, ॲड अ प्रफिक्स ऑर सफिक्स टू मेक नेम वर्ड्स. तुम्हाला सफिक्स आणि प्रिफिक्स लावायचा आहे या 2 शब्दाला. तर बघा कसं लावायचं आहे. आता तुम्हाला इथं 2 शब्द दिलेले आहेत मित्रांनो, माइंटाईन
आणि दुसरा आहे एक्सपेन्सिव्ह. तर इथं तुम्हाला लिहायचं आहे मेंटेनन्स आणि इथं लिहायचं आहे इनएक्सपेन्सिव्ह. तर अशा प्रकारे हे सॉल्व करायचे आहे मित्रांनो. तुम्हाला खूप इझी आहे आणि IMP सुद्धा आहे. इथं तुम्हाला वर्ड्स बदलून येतील बट IMP आहे. एक्सपेन्सिव्हच्या जागी तुम्हाला दुसरा शब्द येईल बट हा क्वेश्चन तुम्हाला पेपरमध्ये येणार. तर हा पण क्वेश्चन IMP आहे मित्रांनो. तर चला समोर जाऊया. यामधलं तुम्हाला एकच सॉल्व करायचं आहे मित्रांनो. हे जर तुम्हाला येत असेल तर हे सॉल्व करायचं आणि ऑर दिलेलं असते मित्रांनो म्हणजे बी, तर हे सॉल्व करायचं. तर चला समोर जाऊया. नंतर येते क्वेश्चन 2. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. A1 नेम द फॉलोइंग. तुम्हाला मित्रांनो 4 क्वेश्चन दिलेले असतात. याचं उत्तर तुम्हाला पॅराग्राफमध्ये इझिली मिळून जाते मित्रांनो. कसं शोधायचं आहे मित्रांनो मी सांगतो तुम्हाला. आता बघा इथं 1903 दिलेलं आहे. आता कसं शोधायचं आहे मी सांगतो मित्रांनो तुम्हाला. बघा 1 नंबरची ओळ जी आहे हे पॅराग्राफमध्ये बघायची मित्रांनो. बघा हे ओळ पॅराग्राफमध्ये दिसली समजा आपल्याला. आता हे ओळ दिसली आपल्याला इथं. तर हे ओळ पूर्ण वाचून घ्यायची मित्रांनो आणि यामध्ये तुम्हाला दिलेला असते कॉमाच्या नंतरचा शब्द म्हणजे चोलेरा अँड अँथेरॅक्स. हे 2 शब्द मित्रांनो तुम्हाला उत्तरमध्ये किंवा ॲन्सरमध्ये लिहायचे आहेत. तसंच नंबर 2 पहा 1903 हा जो शब्द आहे हा पॅराग्राफमध्ये पाहायचा मित्रांनो. पहा हा शब्द इथं आहे आणि हा कॉमा आहे मित्रांनो. या कॉम्याच्या पहिलचा जो शब्द आहे मित्रांनो हा शब्द तुम्हाला ॲन्सरमध्ये लिहायचा आहे. तर सोपा आहे मित्रांनो. असेच हे 2 पण करून घ्यायचे मित्रांनो. याचे पण तुम्हाला 2 मार्क्स इझिली मिळून जातील. नंतर आहे A2 तुम्ही पॅराग्राफमधून पण लिहिलाच चालते मित्रांनो. क्वेश्चन बघून घ्यायचा काय आहे आणि त्याच्या रिलेटिव्ह पॅराग्राफमधले 2 ते 3 किंवा 4 ते 5 ओळी लिहायच्या मित्रांनो. तुम्हाला इझिली 2 मार्क्स मिळून जातील. नंतर आहे A3 राईट डाऊन द डिस्क्राईब वर्ड फ्रॉम द पॅसेज फॉर द फॉलोइंग नाउन्स. तुम्हाला 4 शब्द दिलेले आहेत मित्रांनो. हे पॅराग्राफमध्ये वेगळे आहेत मित्रांनो. तर पॅराग्राफमध्ये जसे लिहिलेले आहेत तसे तुम्हाला इथं लिहायचे मित्रांनो. इथं वुमेन लिहिलेलं आहे. पॅराग्राफमध्ये लिहिलेलं आहे नोबेल वुमेन. इथं लिहिलेलं आहे बॉडी. पॅराग्राफमध्ये लिहिलेलं आहे लाईफलेस बॉडी. तर अशा प्रकारे मित्रांनो हे 2 पण सॉल्व करायचे. पॅराग्राफमध्ये वेगळं लिहिलेलं असते मित्रांनो आणि इथं वेगळं लिहिलेलं असते. तर पॅराग्राफ चेक करायचा आणि लिहायचं. चला समोर जाऊया. नंतर आहे क्वेश्चन 2. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. B1 हू टीच द फॉलोइंग थिंग्स. तुम्हाला थिंग्स लिहायचे आहेत की थिंग्स काय आहे. तर इथं पहा काय विचारलेलं आहे. देअर इज ऑलवेज ॲन ओपनिंग इवन इन इम्पॉसिबल थिंग. इम्पॉसिबल थिंग या पॅराग्राफमध्ये काय आहे. तर पहा आपण शोधू. हे पहा पहिल्याच ओळीमध्ये लिहिलेलं आहे स्मॉल बीट ऑफ ग्रास. हे पहिल्याचा ॲन्सर आहे. म्हणजे हे इम्पॉसिबल थिंग आहे या पॅराग्राफमधली. तसंच मित्रांनो हा पण वाचायचा, पूर्ण समजून घ्यायचा आणि पॅराग्राफमध्येच उत्तर लिहिलेलं असते. पॅराग्राफ बरोबर वाचायचा आणि लिहायचं. 2 मार्क्स तुम्हाला इझिली मिळून जातात मित्रांनो. तर चला समोर जाऊया. समोर आहे B2. तुम्हाला नेचरविषयी पॅराग्राफमधलं लिहायचं आहे मित्रांनो. बघा मी तुम्हाला शोधून दाखवतो. अ रेनबो कलर्स द एंटायर स्काय. नंतर अ स्टार टेक इन ग्राइंड ऑफ सँड दे ओपन अप विथ अ पॅरल. नंतर हे पण ओळ आहे मित्रांनो आणि हे पण ओळ आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे तुम्हाला 2 मार्क्स इझिली मिळून जातील मित्रांनो. बस तुम्हाला पॅराग्राफमध्ये शोधायचं आहे आणि लिहायचं आहे. नंतर येते मित्रांनो B3. फाइंड आउट 1 वर्ड फ्रॉम द फॉलोइंग डिस्क्रिप्शन फ्रॉम द पॅसेज. तुम्हाला इथं 4 सेंटेन्स दिलेले आहे मित्रांनो. हे पण तुम्हाला पॅराग्राफमध्ये पाहायचे आहे आणि लिहायचे आहे. 2 मार्क्स तुम्हाला इझिली मिळून जातील मित्रांनो. तर चला समोर जाऊया. समोर आहे B4 डू ॲज डायरेक्टेड. नंबर 1 वी एक्सपेन. नंबर 1 वी एक्सपिरियन्स. नंबर 1 वी एक्सपिरियन्स द अल्चेम ऑफ नेचर. नंतर आहे 2 रिराईट द सेंटेन्स बाय युजिंग नॉट ओनली बट ऑल्सो. तुम्हाला
नॉट ओनली बट ऑल्सोचा उपयोग करून सेंटेन्स पूर्ण करायचा आहे मित्रांनो. सुरुवातीला नॉट ओनली लावायचा आहे आणि लास्टला बट ऑल्सो लावायचा आहे आणि असं तुम्हाला हे सेंटेन्स पूर्ण करायचं आहे. याचे तुम्हाला इझिली मार्क्स मिळून जातील. नंतर आहे B5 पर्सनल रिस्पॉन्स. पर्सनल रिस्पॉन्स तुम्हाला पॅरेग्राफमधून तुम्ही लिहू शकता. जर मनानं येत असेल तर फार सुद्धा, नाहीतर पॅरेग्राफ आहे तुमच्यासाठी. पॅरेग्राफमध्ये ही ओळ पाहायची, ही ओळ दिसली तर या रिलेटिव्ह 4 ते 5 ओळी लिहायच्या. तुम्हाला इझिली 2 मार्क्स मिळून जातील मित्रांनो. नंतर आहे क्वेश्चन 3 ए. रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट केअरफुली अँड डू द ॲक्टिव्हिटी गिवन बिलो. A1 स्टेट वेदर यू ॲग्री और डिसॲग्री विथ द फॉलोइंग सेंटेन्स. तुम्हाला हे 4 सेंटेन्स दिलेले आहे मित्रांनो. हे ॲग्री आहे की डिसॲग्री आहे हे तुम्हाला हे कविता बघून तुम्हाला लिहायचं आहे मित्रांनो. तर पाहायचं की हे जी ओळ आहे पहिल्या नंबरची ही कवितेमध्ये जशीची तशी आहे का. जशीची तशी जर असली तर ती ओळ ॲग्री समजल्या जाईल आणि त्यामध्ये काही चेंजेस असलं तर ते डिसॲग्री मानल्या जाईल. तर ह्या 4 पण ओळी या कवितेमध्ये शोधायच्या मित्रांनो आणि लिहायचं. हे पण तुम्हाला 2 मार्क्स इझिली मिळून जातील मित्रांनो. काही नाही, बस तुम्हाला ओळी चेक करायच्या आहे की बरोबर आहे की चूक आहे. बरोबर असली तर ॲग्री, चूक असली तर डिसॲग्री. चला समोर जाऊया. नंतर येते A2 व्हॉट इफेक्ट डूज द स्पीकर विश टू सी इन हिमसेल्फ ॲट द एंड ऑफ हिज टीन्स. काही नाही, तुम्हाला मित्रांनो या कवितेमधले 4 ते 5 ओळी लिहायच्या आहेत. कुठल्या पण तुम्हाला 2 मार्क्स मिळून जातात मित्रांनो. नंतर येते A3 राईट डाऊन द रायमिंग स्कीम ऑफ द लास्ट स्टांजा. लास्ट स्टांजाच्या तुम्हाला रायमिंग स्कीम काढायच्या आहे मित्रांनो. तर राईम स्कीम कशा काढायच्या मित्रांनो मी सांगतो तुम्हाला. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करून हाईप करा, जेणेकरून हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचेल. तर पहा, लास्टचे शब्द पाहायचे मित्रांनो. लास्टचे शब्द आहेत अवर, सी, बेस्ट, मी. A, B, C, B. ABCB हा राईम स्कीम आहे मित्रांनो. तर याचा पण तुम्हाला इझिली मार्क्स मिळून जातो मित्रांनो. सोपं आहे, काही कठीण नाही आहे. तर चला समोर जाऊया. समोर आहे क्वेश्चन 3B ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम. तुम्हाला कवितेचं ॲप्रिशिएशन करायचं आहे मित्रांनो. हे पण इझी आहे, मी सांगतो तुम्हाला कसं करायचं आहे. तर पहा, तुम्हाला इथं टायटल दिलेलं आहे मित्रांनो. नेम ऑफ द पोएट, राईम स्कीम, फिगर ऑफ स्पीच, थीम, सेंट्रल आयडिया. 2 ते 3 लाईनमध्ये लिहायचं आहे तुम्हाला. 5 मार्क्स इझिली मिळतात मित्रांनो. तर चला कसे करायचं आहे मी तुम्हाला सांगतो. हा क्वेश्चन कसा सॉल्व करायचा आहे. तर पहा, सर्वात आधी तुम्हाला टायटल दिलेला आहे. तर टायटल आहे या कवितेचा यू स्टार्ट डाईंग स्लोली. हा या कवितेचा टायटल आहे मित्रांनो. नंतर येते नेम ऑफ द पोएट. कवितेचं नाव काय आहे तर हे नाव इथं लिहायचं मित्रांनो. नंतर येते राईम स्कीम. राईम स्कीम तर तुम्हाला मी सांगलेच मित्रांनो की कसं काढायचं. तसं राईम स्कीम काढायचं आणि इथं ABCB जे काय आहे ते लिहायचं. नंतर येते फिगर ऑफ स्पीच. अलंकार. या कवितेमध्ये कोणकोणते अलंकार आलेले आहेत, जसे की अँटिथिसिस आहे की रेपुटेशन अलंकार आहे की अपोस्ट्रॉफी आहे, हे तुम्हाला लिहायचं आहे मित्रांनो. नंतर येते सेंट्रल आयडिया. सेंट्रल आयडिया तुम्हाला कवितेतून लिहायचा असते मित्रांनो. कवितेच्या 4 ते 5 ओळी लिहायच्या. तुम्हाला इझिली 2 मार्क्स मिळून जातील मित्रांनो. असे हे तुम्हाला 5 मार्क्स इझिली मिळतात मित्रांनो. तर चला समोर जाऊया. नंतर येते क्वेश्चन 4A रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. A1 कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स विथ द हेल्प ऑफ द गिवन पॅसेज. तुम्हाला 4 सेंटेन्स दिलेले आहे मित्रांनो. याचं उत्तर या पॅरेग्राफमध्ये आहे मित्रांनो. हे शोधायचं आणि लिहायचं. खूप इझी आहे आणि IMP सुद्धा आहे. हा पॅसेज असाचा असा तर नाही येणार मित्रांनो. या पॅसेजमध्ये चेंजेस येणार मित्रांनो. हा पॅसेज बदलून येईल आणि हे क्वेश्चन पण बदलून येतील. बट असेच क्वेश्चन येतील. तुम्हाला करायचं काहीच नाही, बस हे अधुरे सेंटेन्स आहेत, यांना पूर्ण करायचं आहे. नंतर येते 2 राईट फॉर बेनिफिट ऑफ एज्युकेशन इन अँड इंडिव्हिज्युअल्स लाईफ. तुम्हाला या पॅरेग्राफमधले एज्युकेशनबद्दल 4 बेनिफिट लिहायचे आहेत. तर या पॅरेग्राफमध्ये बेनिफिट शोधायचे आणि लिहायचे. तुम्हाला इझिली 2 मार्क्स मिळतात मित्रांनो. तर चला समोर पाहूया. नंतर आहे A3
फाइंड आउट ऑपोजिट फ्रॉम द पॅसेज फॉर द फॉलोइंग. तुम्हाला विरुद्धार्थी शब्द विचारलेले आहेत मित्रांनो. हे पण तुम्हाला पॅराग्राफमध्ये याचं आन्सर मिळून जाते मित्रांनो. आता पहा, डिमोटचा आहे प्रोमोट आणि याचे पण तुम्ही पॅराग्राफमध्ये शोधून लिहू शकता आणि 2 मार्क्स इझिली मिळवू शकता. तर समोर जाऊया. समोर आहे A5 पर्सनल रिस्पॉन्स. तुम्हाला मनानं रिस्पॉन्स द्यायचा आहे, मनानं आन्सर लिहायचा आहे मित्रांनो. 2 मार्क्स तुम्हाला याचे पण मिळतात मित्रांनो. नंतर आहे मित्रांनो क्वेश्चन 4B समरी रायटिंग. समरी रायटिंग आहे मित्रांनो. समरी रायटिंगचे 5 मार्क्स तुम्ही इझिली मिळू शकता मित्रांनो. समरी रायटिंगचा क्वेश्चन हा खूप इझी राहतो मित्रांनो. पॅराग्राफमधूनच तुम्ही आन्सर लिहू शकता आणि 5 मार्क्स इझिली मिळू शकता. समरी रायटिंगचा क्वेश्चन हा रिकामा जाऊ द्यायचा नाही मित्रांनो. समरी रायटिंगमध्ये तुम्ही काही पण लिहिलं तरी तुम्हाला मार्क्स मिळतात म्हणजे मिळतात. समरी रायटिंगचा क्वेश्चन समजून घ्यायचा मित्रांनो, की समरी रायटिंगचा क्वेश्चन कोणत्या पॅसेजवरून आलेला आहे. तर बघा, इथं लिहिलेलं आहे, रीड द पॅसेज गिवन इन क्वेश्चन 4. क्वेश्चन 4A. क्वेश्चन 4A अँड राईट द समरी ऑफ इट. म्हणजे तुम्हाला क्वेश्चन 4 मधला ए याचा पॅराग्राफ आहे. क्वेश्चन 4A हा पॅराग्राफ आहे. या पॅराग्राफच्या माध्यमातून तुम्हाला समरी रायटिंग लिहायची आहे मित्रांनो. तर तो पॅराग्राफ तुमच्या समोर घ्यायचा आणि त्या पॅराग्राफमधले तुम्ही कम से कम 8 ते 10 ओळी लिहायच्या आणि तुम्हाला 5 मार्क्स इझिली मिळून जातील मित्रांनो. तर हा पेपर IMP आहे मित्रांनो आणि यामध्ये मी तुम्हाला जे ग्रामरचे क्वेश्चन सांगितलेले आहेत आणि रायटिंग स्किलचे जे टॉपिक सांगितलेले आहेत ते सुद्धा IMP आहेत मित्रांनो. आणि हा जसा पेपर पूर्ण नाही येणार तुम्हाला, बट मी जे तुम्हाला IMP दिलेले आहेत त्या एक वेळेस करून जा आणि या पेपरचा पार्ट 2 लवकरच येईल. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशन ऑल करा, जेणेकरून पार्ट 2 आल्यावर तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आणि जर तुम्हाला या पेपरचा PDF पाहिजेत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंटमध्ये एक इंस्टाग्रामची लिंक दिलेली आहे. त्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि फॉलो केल्यानंतर एक स्क्रीनशॉट काढा आणि तो माझ्या व्हॉट्सअप नंबरवर सेंड करा. मी व्हॉट्सअप नंबर पण कमेंटमध्ये दिलेला आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. तर हे केल्यानंतरच तुम्हाला आणि सोबतच जर तुम्हाला या पेपरचा PDF पाहिजेत असेल तर मी कमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इंस्टाग्रामची लिंक दिलेली आहे. त्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि फॉलो केल्यानंतर एक स्क्रीनशॉट काढा आणि माझ्या व्हॉट्सअप नंबरवर सेंड करा. मी व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला PDF सेंड करेल. आणि हा पेपर खूप IMP पेपर आहे. तर या पेपरमधले तुम्हाला रायटिंग स्किल आणि ग्रामरचे क्वेश्चन बघून जायचे आहे आणि पेपर पॅटर्न हाच राहतो मित्रांनो तुम्हाला. तर यामधले IMP क्वेश्चन करून जा मित्रांनो आणि पार्ट 2 लवकरच येईल.